आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज। ग्रामीण जनतेचा बुलंद। जकेकूर गावात घाणीचे साम्राज्य, बालकांचे आरोग्य धोक्यात, सिमेंट रस्त्यावरून वाहते गटाराचे पाणी। दलित वस्तीत सर्वाधिक घाण, दलित वस्तीच्या विकास निधीचं होतं काय? उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे 6 महिने गटारीची साफसफाई होत नसून त्यामुळे या नालीतील घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे। त्यामुळे जागोजागी घाण पाण्याची डबकी साचली असून या घाण पाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। तसेच गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत। घाण दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावातील नाल्यांची नियमित साफसफाई करून घाण पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेली जकेकूर ग्रामपंचायत आहे। या गावाने 4000 लोकसंख्येचा आकडा केव्हाच पार केलाय। तालुक्यातील एवढी मोठी ग्रामपंचायत असून देखील येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। येथील नाल्यांची साफसफाई 6 महिने होत नाही, त्यामुळे येथील नाले तुडुंब भरले आहेत। त्यामुळे घाण साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नाल्यात साचलेल्या घाणीमुळे डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड यासारखे आजार जडण्याची शक्यता वाढली आहे। गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून परिणामी गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आधीच पावसाळ्याचे दिवस असल्याने व वातावरणातील बदलामुळे सर्वत्र सर्दी, ताप, खोकला, जुलाब, उलट्या यासारख्या आजारांची साथ सुरू आहे। त्यामुळे प्रशासनाकडून स्वच्छतेवर जोर दिला जातोय। तसेच सर्वांना स्वच्छता पाळण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। परंतु जकेकूर येथील ग्रामविकास अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत। ग्रामपंचायत प्रशासन या विषयाला गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांचे म्हणणे असून ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळत आहे। ग्रामविकास अधिकारी कार्यालयात हजर राहत नाहीत। तेथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी हे उमरगा येथील एका कृषी सेवा केंद्रावर दिवसभर राहत असतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे ते वेळेवर आणि नियमित ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत नसतात। त्यामुळे गावाचा विकास खुंटला असून ग्रामपंचायतीतील कामासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते आहे। ग्रामविकास अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांच्या कामावर व गावाच्या विकासावर त्याचा परिणाम होत आहे। बऱ्याच दिवसापासून गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून गावातील नाल्या तुडुंब भरल्या आहेत। नाल्यांची नियमित साफसफाई होत नसून रस्त्यावरील घनकचरा उचलण्यात येत नाही। गावात ग्रामपंचायतीची घंटागाडी आहे, मात्र ती नावालाच आहे। जमादार गल्ली येथे अंगणवाडी आहे। त्या अंगणवाडी समोर गटारीच्या पाण्याबरोबर कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग साठले आहेत। अंगणवाडीत लहान बालके बडबड गीते शिकतात। शिवाय गरोदर माता, नवजात बालके यांना पोषण आहार याच ठिकाणी देण्यात येतो। या घाणीतून गरोदर माता, लहान बालकांना ये-जा करावी लागते। घाणी शेजारी असणाऱ्या अंगणवाडीत अन्न शिजवले जाते। याचा मोठ्या प्रमाणावर आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। दलित वस्तीच्या विकासासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र हा निधी कशाला खर्च करतात हा संशोधनाचा विषय झाला आहे। गावात सर्वात घाण दलित वस्तीत असल्याचे दिसून येत आहे। येथे गटारीचे पाणी सिमेंट रस्त्यावरून वाहत आहे, ही खेदाची बाब आहे। या विषयावर ग्रामसेवक सरपंचांना विचारा असे बोलतात। यावर सरपंचांची प्रतिक्रिया अशी की 4 दिवसानंतर गावात 2-3 ठिकाणी सिमेंटच्या मोठ्या मोऱ्या टाकणार आहोत, त्यानंतर घाण पाणी रस्त्यावर येणार नाही। उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका।